आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मासाहेब मिनराय ठाकरे, ठाणे जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या या शिवसंपर्क अभियान कार्यकर्ता संवाद दौरा त्यानिमित्त मार्गदर्शक हेमंत पाटील साहेब, खासदार हिंगोली, जिल्हा प्रमुख तांडगे साहेब, उपजिल्हा प्रमुख भाऊ, महिला आघाडी जिल्हा संघटक पोटेताई, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी, सर्व BLA गटप्रमुख आणि उपस्थित बंधुवर्ग, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या कल्याण पूर्वच्या उल्हासनगर विभागामध्ये प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 यांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून खासदार हेमंत पाटील साहेब यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या इतर टीम आली त्यांचं स्वागत करतो. आणि हे तिन्ही प्रभाग ते फक्त शिवसेनेचे आणि तसेच राहतात याची मी ग्वाही देतो. इथं 10चे 10 नगरसेवक शिवसेनेचे, आता 10चे 15 होते. 15 ही नक्की तिची ग्वाही देतो. जे 3-3 प्रमाणे 5 प्रभाग होतात, 5च्या 5 बरोबर. कारण तुमचे सर्वांचे होते, कारण इथं काम शिवसेनेचं आहे. इथल्या उपस्थितीतून तुम्हाला कळेल फक्त BLA आणि गटप्रमुख त्यांनाच निमंत्रण दिलेले आहे. कारण इतर मोठे अंश आहेत, लग्नाचं सीजन असल्यामुळं सगळं काय काम मिळालं. आणि बरेचसे आपले कार्यकर्ते लग्नाचे आजची तारीख मोठी, आजची उद्याची. संवाद आहे शिवसंपर्क मोहीम. त्याचं कारणही तसंच आहे की शिवसैनिकांना कळलं पाहिजे नक्की आपल्या शहरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये आणि दिल्लीपर्यंत काय चाललं आहे, शिवसेना करते काय आणि विरोधकांचं चाललंय काय. टीव्हीच्या बातम्या जशी प्रसार माध्यमं फक्त त्यांचंच काम करतात, पण जे समाज माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, तो जास्तीत जास्त आपल्याकडे आपल्या माध्यमातून चांगलं काम करतोय. आणि हे करण्यासाठीच आजची बैठक आहे की जे आपल्याला कळतं ते लोकांना कळवलं पाहिजे. नाही तर मला कळलं म्हणून गप्प बसलो असं होतं. शिवसेना, आपले पदाधिकारी, आपले मुख्यमंत्री, आपले नगरविकास मंत्री, आपले खासदार करतात काय शिवसेनेसाठी, समाजासाठी, विकासाच्या दृष्टीने काय करतात ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे करत असताना विरोधक फक्त आपल्याला टीका कशी करायची, काहीतरी सोडून द्यायचं फिरून आणि त्याची चर्चा करवायची, खोटे नाटे आरोप करायचे, विकासाला खीळ घालायचे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आजचा संपर्क आपण या विभागामध्ये लोक एकमेकांचा संवाद सारखा चालूच असतो. मला वाटतं मागच्या 2 महिन्यामध्ये 4था कार्यक्रम आहे. त्यामुळे आपल्याला या विभागामध्ये डेव्हलपमेंट काय चालू आहे, कोरोनामध्ये आपण काय कामं केलेली आहेत, अगदी महिला आघाडी सुद्धा रस्त्यावर होत्या. आमचे सर्व पदाधिकारी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये गल्लोगल्ली, रस्ते घरोघरी फिरत होते, लोकांना धीर देत होते, त्यांना मदत करत होते, समजावून सांगत होते ॲम्ब्युलन्स पाहिजे ॲम्ब्युलन्स, इंजेक्शन पाहिजे इंजेक्शन, ॲडमिट करायचे ॲडमिट. इतर कोणी नव्हतं. या तिन्ही प्रभागामध्ये महापौर लीलाबाई अशा असताना मागच्या 2019-17 आमच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर कामं ठप्प होती. 2 वर्ष कोरोना काळ गेला आणि मागच्या वर्षापासून खऱ्या अर्थानं विकास निधी मंजूर होण्यासाठी सुरुवात झाली. आणि या एका वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात कामं आम्ही केलेली आहेत, ती आपल्या सर्वांना कळाली. आपण गटप्रमुखात, BLA आहात, शाखा प्रमुखात, उपशाखा प्रमुखात,
काही नाही ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे, कारण विरोधक मुजोर आहे, काहीतरी कपटी कावा करत आहे. आपण पाहतोय की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे सरकार आल्यानंतर कोरोना काळामध्ये कशा प्रकारचे महाराष्ट्र हँडल केले. संपूर्ण देशामध्ये अव्वल नंबर मिळवलेला आहे, परंतु भाजपवाले फक्त टीका आणि टीका करायची. केंद्राची साथ त्यांना आहे. जशा शिवाजी महाराजांवर मुघलांच्या स्वाऱ्या येत होत्या, अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, तशा प्रकारचं ईडी, CBI ही सगळी केंद्राच्या यंत्रणा या इथं काम करतायत आणि आम्ही काही काम करत नाही. मग कधी हिंदुत्व तुमचं वेगळे अशा प्रकारचा प्रचार करायचा, म्हणजे विकास करू द्यायचा नाही आणि प्रचार तर अपप्रचार करायचा. त्याचं इथे तसंच चाललंय. काय नाही, 4 ट्रॅकी असतात, काहीतरी काढायचं, माहितीचे अधिकारी काहीतरी मागायचं, काहीतरी सांगायचं, ते मीडियावर टाकायचं, लोक अडचण नाही. पण ते लोक पूर्ण आपल्या प्रभागातले लोक, त्यांना सर्वांना कळतं, जसंच तसं उत्तर लगेच देतात आणि हेच अपेक्षा आहे. मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण विकास कामं करतोय. शिवसेनेच्या माध्यमातून, शाखांच्या माध्यमातून सर्व शाखा प्रमुख अहोरात्र मेहनत घेत आहेत, शिवसैनिक मेहनत घेत आहेत. लोकांच्या दैनंदिन गरजा काय, दैनंदिन समस्या काय, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, प्रयत्न सोडवतातच. आणि दुसऱ्या बाजूला संकट आले तरी शिवसैनिक धावून जातो. म्हणजे उल्हासनगर असू दे किंवा उल्हासनगरच्या बाहेर कुठे असू द्या, फक्त उल्हासनगर शिवसैनिक पहिला धावतो संकट आल्यानंतर. आणि हे फक्त निवडणुका आल्या की उपटतात. उल्हासनगरमध्ये केलं नाही, त्यांची सत्ता होता तेव्हाही काही केली नाही. आणि आता गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की काय काय कामं झालेले आहेत. कोणतेही विभाग असतील, अगदी एक शैक्षणिक आमचे सिंधी बांधव सुद्धा, आणि आता सिंधी बांधव सुद्धा आपल्याकडे एक अपेक्षेने पाहत आहेत. बऱ्याचशा प्रमाणात सिंधी आपली शाखा प्रमुख झालेले, सिंधी महिला सुद्धा आधी अभिमानाने नाव घेतात आणि शिवसेना या गाण्यावर नाचतात, थिरकतात. त्याला कारण आहे की शिवसेनेचं काम. पण हे तुम्ही लक्षात ठेवा की प्रचार उलटा करतात, काहीतरी काढायचं, खोटं सांगायचं. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही केलं नाही. आरक्षणाचा मुद्दा घ्या, OBC आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, तेव्हा काय केलं, आता ठपका आपल्यावर ठेवतो. आणि बोलताना सुद्धा अगदी असं ओरडून बोलतात. कधी बघा, कधी संत बोललं नाही देवेंद्र फडणवीस, अगदी पेटवीच्या देठापासून बोलतो. एक खोटं बोलणारा माणूस असा करतो. उद्धव साहेब या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, आजारी पडले, परंतु या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. केंद्राकडून अजिबात सहकार्य नाही. असं असताना महाराष्ट्राला अव्वल स्थानावर ठेवलेलं आहे आणि ते पुढे न्यायचे. त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे. अपप्रचाराला बळी न पडता लोकांना सांगायचं तुम्ही बळी पडू नका. मी या ठिकाणी सांगतो की या शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये आतापर्यंत कधी नव्हते तेवढे रोड्स आपण मंजूर केलेले आहेत. MMRDच्या माध्यमातून जवळपास 7 रोड, दलित वस्ती असेल, MMRDचा निधी असेल, मूलभूत सुविधा असेल, फक्त शासनाकडून जवळपास 225 कोटीचा निधी या मागच्या 1 वर्षामध्ये आपण आणलेला आहे. कामं चालू आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे कालच परवाच आम्ही लांडगे साहेब, आमदार बालाजी किनीकर, आम्ही शिवसेने सर्व नगरसेवक होते. ज्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामं लेट होत आहेत. शासनाचा निधी आल्यानंतर जो 7-7, 8-8 महिने IAS अधिकारी असून सुद्धा रखडवतात. म्हणून आम्ही धारेवर झालो परवाच. त्याची तातडीने काम होतील आणि नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल. फक्त म्हणजे वर्षभर 5 वर्ष आपण काम केलं आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ते छत्री घेऊन उभे राहतात. तुम्हाला सांगतो, इथं आमदार गणपत गायकवाड या विभागामध्ये त्यांचा कौशल्य मतदारसंघाचा कार्यक्रम 13 वर्ष आमदार आहे. 13 वर्षामध्ये एकही काम केलं नाही, एकही नाही. म्हणजे अगदी गल्लीमध्ये सुद्धा नाही. परवा एक कुठेतरी उद्घाटन केलं. मला मी वाटेल आमदार 13 वर्ष आमदार असलेला 2 लाखाच्या कामासाठी जवळपास 60-70 बॅनर लावले. एका ठिकाणी 2 लाख, दुसऱ्या ठिकाणी 3 लाख. एक 3-2 फुटाची गरज. कारण बरोबर नाही. मग त्याच्याकडून शिकाया. ते त्यांची उद्धव साहेब नेहमी सांगतात की कोंबडी एक अंड देते
आणि गावभर उभाटा करते, मासे 1000 अंडी देते आणि मग कळत नाही. जर आपण 5 वर्षे कामं करतोय, कधी उद्घाटनाला महत्त्व दिलं, लोकांची कामं झाली पाहिजे, मंजूर केलं, लोकांची अपेक्षा होती नाही या ठिकाणी तिथं केलं, मग इथं का नाही झालं, तिथं का झालं, तिथं का नाही झालं, इथं का केलं, अशा प्रकारच्या तक्रारी करायचं, काहीतरी घुसपट काढायचं. त्यामुळे शिवसैनिक चिडतात, तो चिडून जाऊ नका, त्यांनी चिडवण्यासाठीच आहे. चिडून आपण चूक करतो, आपल्या कामाने बघतो. आपली इथं स्थानिक लेवलला आहे, फक्त झालेल्या कामाचा प्रचार करा आणि त्यांनी काय केलं नाही, काय करतायत हे लोकांना दाखवून द्या. आता निवडणुका सप्टेंबरमध्ये येतील का ऑक्टोबरमध्ये आपल्याला नाही, पण निवडणुका उद्या जरी आली, त्या दिवशी नगरविकास मंत्री पालकमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले उद्या जरी लागल्या तरी आपली तयारी असते. म्हणजे तिथं आपली तयारी आहे ना नक्की सर्वांची? नक्की प्रत्येकाने तयारी करायची. म्हणजे काय आहे मी सांगितलं, मला जे समजतं मी लोकांना सांगितलं, स्वतः समजून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं, हेच या मागचं कारण आहे. आणि शिवसेना आहे तशीच त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढेल अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करायचं. मी शिवसंपर्क अभियान पार्ट 1 हा तुम्हा सर्वांना ज्ञात असेलच. हा पार्ट 2 ज्याची सुरुवात आता लालचिकला एक मीटिंग झाली, दुसरी या ठिकाणी, तिसरी 3 नंबरला आहे. त्या शिवसंपर्क अभियानांतर्गत आदरणीय पक्षप्रमुखांना जसं त्यांनी वारंवार सांगितले त्या पद्धतीने त्यांना अपेक्षित आहे. या ठिकाणी गाव आणि याचा प्रश्न नाही, गाव तिथं शाखा आणि घर तिथं सैनिक. आता घर तिथं सैनिक हा मात्र फॉर्म्युला आपल्याला लागू पडत आहे. आपल्याला घराघरात जायचे, घराघरात पोचायचे, घराघरात शिवसेना रुजवायची, घराघरात शिवसेनेचे विचार रुजवायचे. आणि हे विचार रुजवत असताना जसं आता सांगितलं की ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं त्यात मी पुन्हा येईल बोलणारे 105 आमदार आल्यानंतर सुद्धा परत येऊ शकले नाहीत. आणि ज्या पद्धतीनं 30 वर्ष आपलं बोट पकडून वर आले, त्यानंतर मागचे 5 वर्ष आपली साथ घेऊन सरकार चालवल्यानंतर सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली त्याला उत्तर म्हणून 105 येऊन सुद्धा चाणक्य नीतीनं उद्धव साहेबांनी त्यांच्यावर एकावर एक असे फासे टाकले आणि सकाळी 7 वाजता अजित पवारांना घेऊन शपथविधी करण्यासाठी त्यांना प्रेशर टाकलं. त्यांनी ते केलं होते आणि बरोबर तो फासा पलटवून उद्धव साहेबांनी माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर घेऊन त्यांना बरोबर बाजूला केला. आणि आता बोंबलतात आमच्या पाठीत, पण तुम्ही ज्या वेळेला 7 वाजता अजित पवारांना ज्या वेळेला घेऊन शपथविधी करता ते पाठीत खंजीर नव्हतं का? तेव्हा अशा पद्धतीनं कुठंतरी सत्ता गेलेल्याची मनात तडफड असल्यामुळं देवेंद्र फडणवीस केंद्राच्या मदतीनं वेगवेगळ्या त्यांच्या केंद्रीय यंत्रणा असतील किंवा वेगवेगळी राजनीती हे वापरून आपल्याला शिवसेनेच्या सरकारला, महाविकास आघाडी सरकाराबरोबर त्यातल्या जास्तीत जास्त उद्धव साहेबांना जास्तीत जास्त बदनाम करण्याचं यांचं काम चाललेलं आहे. आणि मग आता अशा वेळेला आदरणीय बाळासाहेब सातत्याने म्हणायचे की ज्या वेळेला समोर एवढे मोठे मोठे कॅपिटलिस्ट जरी असतील, भांडवलदार जरी असतील, तर माझे शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. ही अशी संघटना, असे कार्यकर्ते हे कुठल्याच पक्षाकडे नसतात, जे 24/7 ज्याला म्हणतो आपण, 7 दिवस 24 तास लोकांच्या सेवेत कामात असतात. अशा संघटनेचे कार्यकर्ते जर मनापासून कामाला लागले तर मी पुन्हा येईल म्हणणारे असे हवेत उडून जाते. आणि मग आता ह्या शिवसंपर्क मोहिमेच्या अंतर्गत आदरणीय उद्धव साहेबांना नेमकं तेच अपेक्षित की आपण घराघरात जायचे, घराघरात जाऊन शिवसेनेचं कार्य, शिवसेनेचे विचार, 80% समाजकारण, 20% राजकारण, हे जे काय हे घराघरात लोकांना जाऊन शिवसेनेचं हे कार्य पोचवत असताना
मग मध्यंतरी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, या करोनाच्या कालावधीमध्ये हे सगळे सोकॉल्ड जे पुढारी होते ते कुठेतरी बोळात घाबरून लपून बसले असताना सुद्धा तुमच्यासारखे शिवसैनिक रस्त्यावर उतरून लोकांना, मग ते परप्रांतीयांचे मुद्दे असतील, लोकांना अन्नधान्याचे पाकिटे पोहोचवण्याचे मुद्दे असतील, लोकांना ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवण्याचे मुद्दे असतील, लोकांना औषधाचा सप्लाय करायचे मुद्दे असतील, सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी स्वतःच्या जीवाचा, फॅमिलीचा, कुटुंबाचा विचार न करता आपले सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने लोकांसाठी तळमळीत झटत होते, हे कार्य असते. प्रवेश करत आहोत. परंतु शिवसंपर्क अभियान आदरणीय उद्धव साहेबांनी का सुरू केलं? तर शिवसेनेने जी चांगली कामगिरी केलेली आहे, शिवसेनेचे जे विचार आहेत, शिवसेनेची जी संस्कृती आहे, आज ती समाजाला सांगण्याची गरज आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची जशी गरज वाटते, प्रत्येकजण आपला पक्ष संपवण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेवरती चिखलफेक करतो, तसं शिवसेना हे कसं कमळाचं फूल आहे हे प्रत्येकाला समजून सांगण्याची जबाबदारी आपल्यावरती खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी दिलेली आहे. आणि मग ते आपण सांगायला हवं. कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी जे कार्य केलेलं आहे, मोलाचं कार्य आहे. महाराष्ट्र कोविडमध्ये होरपळत असताना प्रत्येक व्यक्ती घाबरला होता आणि विरोधी पक्षांनी एवढा गोंधळ उठवला होता की शिवसेना कुछ कामी आहे. आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते, परंतु आमच्या संयमी उद्धव साहेबांनी महाराष्ट्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती एवढ्या संयमी आणि चांगल्या प्रकारे पार पाडली. आमचा महाराष्ट्र अशा पद्धतीने शाबूत ठेवला की महाराष्ट्राच्या टॉप 5 यादीमध्ये नेहमी आमच्या उद्धव साहेबांचं नाव असतं आणि तेव्हा आमची मान गर्वाने फुलते. आणि मग हीच कामगिरी आपल्याला लोकांना सांगण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवायचं आहे. अगदी छोटी छोटी कामं असतात. शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळापासून ते वरच्या लेवलपर्यंत रोजची कामं आपण करत असतो. तो सोशल मीडिया आपण वापरत नाही. काही लोकांचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, नगरसेवक असतील, ज्या ठिकाणी झोपतात, ज्या ठिकाणी डबे खातात, त्या क्लिप आम्ही व्हिडिओ त्याचे बघतो की आमचे आमदार इथं झोपले, तिथं खाल्ले, तिथे हे झाले. परंतु आमचे आमदार आज किती रात्र झालेली आहे, पण तरीसुद्धा आमचे शिवसैनिक आमच्या समोर उपस्थित आहेत. एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने ही आपली निष्ठा सामाजिक कार्य करण्यासाठी आहे आणि ही समाजामध्ये पोचवली पाहिजे. हिंदू मुस्लिम वाद समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे कार्य होतं, त्यावेळी आमच्या बाळासाहेबांचे विचार आम्ही इतरांना सांगितले पाहिजे. 1998 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळी अंतुले साहेब होते, भारत पाकिस्तान वाद निर्माण झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं की भारत पाकिस्तान मॅच आता होणारच नाही. परंतु अंतुलेंनी सांगितलं की बाळासाहेब, भारत पाकिस्तान मॅच होणार. आणि हा वाद विकोपाला गेला. सोशल मीडिया पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष देऊन होता की आता मॅचचं काय होणार. आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं की मॅच बंद होणार आणि अंतुलेंनी सांगितलं मॅच होणार. परंतु आदरणीय बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो याचं खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे की मॅचच्या आदल्या रात्रीला आमच्या शिवसैनिकांनी मैदान, स्टेडियम उकरायला सुरुवात केली आणि आमचे शिवसैनिक मॅचच्या वेळी आतमध्ये टाकले आणि ती मॅच बंद पडली. आणि मग कोण जिंकला? आमचे बाळासाहेब आणि शिवसैनिक जिंकले. आणि ते कोणी जिंकवलं? आमच्या शिवसैनिकांनी जिंकवलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ते शिवसैनिक मातोश्रीवरती गेले, आदरणीय बाळासाहेबांना बघून ते घाबरले. परंतु आदरणीय बाळासाहेबांचा शब्द हा पडू द्यायचा नाही. पण आदरणीय बाळासाहेब उठले, म्हणाले की त्यांनी सांगितलं की आम्हाला आदरणीय बाळासाहेबांना भेटायचं आहे. परंतु बाळासाहेबांनी सांगितलं नाही, आज मी तुम्हाला भेटतोय. आणि त्या शिवसैनिकांना मिठी मारणारे आमचे बाळासाहेब आहेत. आणि त्याच पद्धतीने आज सगळ्या आमदार, खासदार साहेबांना घेऊन, सगळ्या छोट्या मोठ्या लेवलच्या कार्यकर्त्यांना घेऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत. आणि हीच कामगिरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगायची आहे. आताही आपल्याला मार्गदर्शन करणारे, परंतु या उल्हासनगर महापालिका क्षेत्रामध्ये आणि कल्याण पूर्वचा हा मतदारसंघातील 4 नंबरचा भाग, हा भाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. निश्चितपणे पाळंमुळ दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाप्रमाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळंमुळं रुजलेली आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे उल्हासनगरचा हा 4 नंबर भाग. आणि सातत्याने सर्व नगरसेवक,
सातत्याने निवडून येत असतात. या उल्हासनगर महापालिकेवरती आपल्या सर्वांची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे की उल्हासनगर महापालिकेवरती भगवा झेंडा फडकला पाहिजे. आणि मला खात्री आहे उल्हासनगरमधील या 4 नंबर भागाचा जो आपला विश्वास आहे आणि त्यांनी आता आपल्याला दिलेलं वचन आहे ती वचनपूर्ती केली की निश्चितपणे उल्हासनगर महापालिकेवरती भगवा झेंडा फडकणारच. आणि ही सगळी मदत आपल्या उल्हासनगर 4 मधील पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे. आणि निश्चितपणे आतापर्यंत जी जबाबदारी तुमच्यावर टाकली ती तुम्ही सर्व पूर्ण केलेली आहे. आणि मला खात्री आहे उद्धव साहेबांना अपेक्षित असलेले यश, आतापर्यंत आपले अनेक महापौर झाले परंतु एक हाती सत्ता झालेली नाही, ती निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल अशी आशा बाळगतो. आणि आतापर्यंत आपण जे काम केलेलं आहे ते अधिक गतीने करावं, कारण खोटं बोल पण रेटून बोल अशी जी पद्धत सुरू आहे आणि त्यामुळेच आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस सोशल मीडियामुळे बदललेले आहेत आणि म्हणून मतदारांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे. मतदारांना कधी गृहीत धरू नये आणि त्यांच्याबरोबर संपर्क साधावा असं आपणा सर्वांना आवाहन करतो. आपला भाग तर म्हणजे मला काही नवा नाही. आमचे मामा प्रकाशराव शिंदे साहेब यांच्याकडं आमच्या OT सेक्शन 4 मध्ये मी नेहमी यायचो. आणि आदरणीय कैलासवासी शाबीरभाई शेख हे मी नांदेड जिल्ह्यामध्ये पदाधिकारी असताना शाखा प्रमुख असताना 1991ला इथून बसनं नांदेडला यायचे. आपल्या लाल बसमध्ये ST महामंडळाच्या 16 तास प्रवेश. आणि आम्ही मुंबईला आलो तर कल्याणला उतरून त्यांच्या कोण गावामध्ये जायचो. तेव्हा आम्हाला रुजवण्यात वाढवण्यामध्ये शाबीरभाईंचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे. आणि आज तुमच्यासमोर शिवसंपर्क अभियानामध्ये उभं राहत असताना खरं म्हणजे या ठाणे जिल्ह्याची जी माती आहे ती धर्मवीर आनंदीगे साहेब, शाबीरभाई, एकनाथराव शिंदे साहेब अशा मोठ्या मोठ्या माणसांनी कसलेली ही माती आहे. आणि त्या कसलेल्या मातीत तुम्ही सगळे शिवसैनिक आहे. तर तुमच्यासमोर आम्ही खूप काही मार्गदर्शन करावं किंवा बोलावं असा विषय नाही, परंतु हे शिवसंपर्क अभियान हे जे अभियान आहे याचा उद्देश जी काही निखाऱ्यावर राख आलेली आहे त्याला थोडीशी फुंकर मारायची. आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुका असल्या, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या ते येऊ घातलेले आहेत. परंतु त्याच्याबरोबर ज्या पद्धतीनं वाहिन्यांवर, वेगवेगळ्या चॅनल्सवर, वृत्तपत्रांमधून बेडकं ज्या पद्धतीने उड्या मारतायत, त्यांना अजून शिवसैनिक काय त्यांना माहीत नाही हे दाखवून देण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान आहे. म्हणून आज आपण एकत्र ठिकाणी जमलेले आहोत. मित्रांनो, आपण बघताय की दिवसभर आपण बातम्या बघितल्या असतील. आज शिवसेनेचे परिवहन मंत्री यांच्यावरती ईडीने आज त्यांच्या घरावरती तलाशी घेतलेली, वेगवेगळ्या शिवसेनेच्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून त्यांच्या तलाशी घेणं, त्यांच्यावर आरोप करणं. मातोश्रीने हिंदुत्व काय आपण हिंदुस्थानाला शिकवलं. त्यांच्या घरासमोर जाऊन राणाबाईंना आणि हनुमान चालीसा, राज ठाकरेंसारख्यांना पुढे घालून मस्जिदीवरचे भोंगे असे विषय उकरून ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्याला आपल्याला उत्तर देणं अतिशय आवश्यक आहे. आज मध्यंतरी मुद्दा निघाला राम मंदिराला. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की मी तिथे गेलो होतो, पण तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेस बाबरी मस्जिद पाडल्या गेली, रथयात्रा निघाली होती मोठी, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सिंधी बांधव बसलेले. मी सिंधी बांधवांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो, सगळ्या सिंधी बांधवांना. कारण सगळ्यात जास्त फाळणीचा जर त्रास कोणी झेलला असेल, सगळ्यात जास्त आक्रमण इराण, इराक, अफगाणिस्तानमधून झालेली जर झेलली असतील ती सिंधी बांधवांनी झेलली. सगळ्यात मोठं नुकसान यांचं झालं. त्यांचं घर दार, शेती, वाड्या, प्रॉपर्टी, जायदाद सगळं सोडून
त्यांना या हिंदुस्थानामध्ये यावं लागलेलं आणि त्या काळामध्ये कोणी मदत केली असेल शिवसैनिकांनी. इथं बाळासाहेबांनी सुद्धा मोठी मदत ही कॉलनी बसवण्यासाठी त्या काळामध्ये चेंबूरची कॉलनी असेल इकडं बाळासाहेबांनी मदत केली. म्हणून जिथं जिथं अत्याचार हिंदू बांधवांवर होतात तिथं तिथं शिवसेना ताकदीनं काश्मीरी पंडित असतील किंवा सिंधी बांधव असतील तिथे शिवसेना पाठीशी उभी राहिली. आणि आपल्याला आठवत असेल की राम मंदिराचा विषय ज्यावेळेस निघाला, अडवाणींनी मोठी रथयात्रा काढली आणि ही रथयात्रा काढल्यानंतर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळेस पाडल्यानंतर धरपकड चालू झाल्यानंतर अडवाणी असतील, साध्वी उमा भारती असतील, या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की मस्जिद पाडण्याचा आमचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. या देशातला फक्त एकच नेता होऊन गेला हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी सांगितलं की होय ही मस्जिद शिवसैनिकांनी पाडलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तेच तुम्हाला सांगतो हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विषय भोंग्यांचे विषय दिवस कधी चॅनल लावा आपण कंटाळा लागतो चॅनल बघून बघून. परप्रांतीय माणसं ही सोमय्या उठलं की एकच विषयचा नवनित्रांना हनुमानच्या विषयाचा विषय, कुठं भोंग्याचा विषय. आजचे महत्वाचे मुद्दे काय? आज इथं माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये बसलेले. आज तुम्ही उज्ज्वला गॅस योजना काढली, मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे तुमचे पोस्टर लावले पेट्रोल पंपावर शासकीय पैशाने, सगळीकडे उज्ज्वल गॅस योजना, उज्ज्वल गॅस योजना, उज्ज्वल गॅस योजना. कालपर्यंत 450 सिलेंडर आज 1000 रुपयाला सिलेंडर झाले. आज स्वयंपाक करत असताना 450चा 1000 झाला, दुप्पट किंमत झालेली आहे. पेट्रोल डिझेलचे काय भाव झाले? 80 रुपये 90 रुपये असलेलं पेट्रोल डिझेल आज 110 रुपये 120 रुपयावर झालेले. हे आमचे जीवन जगण्यातले महत्वाचे मुद्दे. इथं तुम्ही महागाई वाढवलेली आहे, लोकांच्या खिशातले तुम्ही पैसे काढायला लागलेला, या विषयावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही भोंग्याच्या विषयावर बोलायला लागला, तुम्ही हिंदू मुस्लिम करायला लागला, तुम्ही जातीवाद करायला लागला. आता या देशामध्ये तुम्हाला सांगतो जवळपास 15 ते 20 कोटी मुस्लिम बांधव राहतात. त्यावेळेस ठरलं होतं की ज्यांना पाकिस्तानात जायचं त्यांनी जायचं आणि हिंदुस्थानात राहायचं त्यांनी हिंदुस्थानात राहायचं. आता हे राहिलेले खरंच तुम्ही आणू शकणार आहात का 15-20 कोटी मुस्लिम? त्यांना मुख्य प्रभावामध्ये आपल्याला सामील करून त्यांच्या बरोबर आपल्याला काम करायचं. कारण आपण बघितलं की हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधी मुसलमानांच्या विरोधात नव्हते. बाळासाहेब काय म्हणायचे? जो देशभक्त मुसलमान आहे तो मुसलमान माझा आहे. कारण शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. आणि आपण नेहमी घटना सांगतो, याच कल्याणची घटना सांगतो की कल्याणच्या सुभेदाराची सूर त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध व्हायचं, खजिना लुटलेला जायचा, स्त्रिया लुटल्या जायच्या आणि त्या कल्याणदाराच्या सुभेदाराची सूर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभं करण्यात आली तेव्हा छत्रपतींनी सांगितलं की ती आमच्या माते समान आहे आणि तिला साडी चोळी घालून तिचा सन्मान करून तिथं पोहोचलो. त्या छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारी ही संघटना. या संघटनेनं जेव्हा सत्ता आली तेव्हा 1995ला पहिला कामगार मंत्री जर कोणाला केलं असेल तर शाहीर शेख यांना केले. तर शिवसेनेच्या मनामध्ये कधी कुठल्या प्रकारचा जातीवाद नव्हता. परंतु आज शिळ्याकडीला उडत आणून जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे उघडून या महाराष्ट्रातलं स्वास्थ्य बिघडवण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू झालेलं आहे. आज मुंबई ही महाराष्ट्राची केवळ राजधानी नाही, मुंबई देशाची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि या आर्थिक राजधानीमधनं 48% इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, हा केंद्र शासनाला जातो. आणि त्या जीएसटीवर, त्या इन्कम टॅक्सवरती हा देश चालतो. या मुंबईचं महत्व कमी करण्याचं काम तुम्हाला सांगतो केंद्र शासनाने चालू केले. आज मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तुम्हाला सांगतो चालू करण्यासाठी आटापिटा करत आहे. परंतु इथं समोर बसलेले आमचे हे चाकरमानी आहेत, सकाळी 4 वाजता उठून लोकलला तुम्हाला सांगतो डबे बांधून मुंबईला कुठेतरी नोकरीला जातात. त्या लोकलमध्ये आमच्यासारख्या गावाकडच्या माणसाला चढायची सुद्धा हिंमत होत नाही सर. परंतु तुमचे कष्ट आम्ही बघतो आणि आम्हाला ते बघितल्यानंतर आमची छाती दडपून जाते. 4 वाजता माणूस उठणार कधी, बाहेर आमच्या माता भगिनी स्वयंपाक करणार कधी, ते डबा घेऊन सकाळी तिथं ड्युटीला जाणार, संध्याकाळी 6 वाजता तिथून कुठून तरी मुंबईमधनं इकडं 8 वाजता 9 वाजता येणार. त्या माणसानं संसार कधी करायचा, लेकरा बाळाला टाइम कधी द्यायचा. त्यांच्यासाठी बुलेट ट्रेन महत्वाची नाही, या लोकल ट्रेन तुम्ही बुलेट ट्रेन करा आणि नंतर अहमदाबादला तुम्ही बुलेट ट्रेन घ्या. परंतु त्या मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी ही बुलेट ट्रेन एका तासात त्यांना अहमदाबादला न्यायची. का?
तर आमच्या इथला शेअर बाजार, मुंबईचा शेअर बाजार त्यांना अहमदाबादला हलवायचा आहे. शेअर बाजारचं तुम्हाला मी सांगितलं आता का मगाही भाषणामध्ये सांगितलं. शेअर बाजाराचं काय महत्व आहे. 150 वर्षापूर्वी हा शेअर बाजार मुंबईमध्ये स्थापन झाला. या महाराष्ट्राचं जेवढं बजेट असतं एका वर्षाचं, जेवढा काही पगार होतो, सगळं शासकीय योजनावर खर्च होतो. किती खर्च होतो? 2.5 लाख, आता 3.5 लाख कोटी खर्च होतो. आणि या शेअर बाजाराची उलाढाल एका दिवसामध्ये 7 लाख कोटीची उलाढाल. हा बाजार हलवण्याचं षडयंत्र चालू झालेलं आहे. सेबी सारखी महत्वाची संस्था, जी नियामक मंडळ आहे, ती संस्था तिथे अहमदाबादला हलवायचं चालू केलेलं आहे. तिथला बुलियन बाजार तिकडे नेण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर इथे नसते तर तुम्हाला सांगतो कोणत्याही मोठ्या कारखान्यांमध्ये, मोठमोठ्या आस्थापनामध्ये आज हा मराठी माणूस इथं दिसू शकला नसता. आज एअर इंडिया असेल, मोठमोठाले हॉटेल्स असतील, 5 स्टार हॉटेल असतील, मोठमोठाल्या बँका असतील, सगळे कारखाने असतील, तर आज मराठी माणूस सन्मानानं काम करत आहे. म्हणून हे शिवसेनेचं महत्व कमी करायचं, या आस्थापनांचं महत्व कमी करायचं, इथला व्यापार उद्योग तिकडे गुजरातमध्ये हलवायचं, अशा पद्धतीचं काम केंद्र शासनानं चालू केलं. आज शिवसेनेचं सरकार आलं पण 35,000 कोटी रुपये जीएसटी टाकवलेला आहे. या सरकारला विविध प्रकारे कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल त्या पद्धतीचं काम या सरकारनं चालू केलेलं आहे बाबा. म्हणून आज आपल्या सगळ्यांना या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ज्या काही या सरकारचे षडयंत्र चाललेले ते सांगण्यासाठी आपल्याला इथं आलेलो आहोत. आज माझ्यासारखा एक हिंगोलीतला सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या पुढे उभा आहे. मी नांदेडला एक गल्लीतला एक शाखा प्रमुख ते नगरसेवक तर स्थायी समितीचा सभापती, शिवसेनेचा 12 वर्ष जिल्हा प्रमुख, विद्यार्थी सेनेचा 5 वर्ष जिल्हा प्रमुख, सिनेट मेंबर, आमदार आणि त्याच्यानंतर खासदार. हा प्रवास केवळ आणि केवळ शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि शिवसेनेमुळे हा प्रवास झालेला बाबा. मी एक गल्लीमध्ये साधा भिंती रंगवणारा कार्यकर्ता होतो. हा भिंती रंगवणारा कार्यकर्ता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवायची किमया फक्त याच संघटनेमध्ये होऊ शकते, दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या संघटनेमध्ये होऊ शकत नाही. म्हणून शिवसैनिकांना विनंती आहे की सगळ्यांना काही तिकीट मिळणार नाही. तुमच्या निवडणुका आहेत, वार्ड 10 असतील, 20 जे काही वार्ड असतील, 20 वार्डामध्ये 20च जणांना उमेदवारी मिळणार आहे. आणि जिल्हा प्रमुख साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये रागाला सामोरं जावं लागणार. कारण 20 माणसांना तिकीट दिलं ते म्हणतात जिल्हा प्रमुख खूप छान आहेत, त्यांच्यासारखा माणूस नाही, त्याने माझं आयुष्य घडवलं. एकेकामध्ये 5-5 जण इच्छुक असतात, ते मात्र सगळे जिल्हा प्रमुखाला शिव्या देतात. कारण जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या वाट्याला ते दुःख आलेलं आहे. इच्छा असते, आमची इच्छा असते, कार्यकर्ता एकापेक्षा एक तुल्यबळ असतो, परंतु निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं. अशा वेळेस जिल्हा प्रमुखाला रागाला सामोरं जावं लागतं, नाराजीला सामोरं जावं लागतं. तेव्हा कार्यकर्त्यांना विनंती की ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं, काही जण उठतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेसच तुम्हाला सांगतो तिकीट मागायला चालू करतात. पण निवडणुकीची किंवा कुठल्याही युद्धाची जी तयारी असते ही काही एकदम तलवार काढली आणि युद्धाला गेलो असं होत नाही. त्याच्यासाठी महिने त्या जमिनीची आपल्याला मशागत करावं लागते. तिथल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे, तिथं आपण त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी, त्यांचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तर उभं राहिलं तरच आपल्याला लोक तिथं मतदान करू शकतात. म्हणून माझी कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण तिकिटासाठी किंवा पदासाठी आपसामध्ये भांडणं करू नका. या संघटनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी ही संघटना आहे. आज नाही मिळालं तर उद्या तुम्हाला मिळेल, परवा तुम्हाला मिळेल, परंतु या संघटनेमध्ये प्रत्येकाकडे लक्ष दिलं जातं. आता जे काही आमदार, खासदार, नेते हे मॅक्सिमम तुम्हाला सांगतो कुठल्याही मोठ्या माणसांची मुलं नाही, ही सर्वसामान्य घरातून आलेली सगळी मुलं आहेत. त्याचबरोबर आज गोपाळराव लांडगे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने 3 ठिकाणी हे कार्यक्रम लावलेले आहेत. कारण म्हणजे बोलायचं आपल्याला खूप होतं, परंतु 9 वाजलेले आणि पुढे लोक वाट बघतात. तेव्हा येत्या इथल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आपण महापौर निवडून दिलेले आणि महापौर मागच्या वेळेस निवडून दिले आणि आगामी निवडणुकांमध्ये आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून दिलेले होते. मी सुद्धा नगरसेवकाचं काम केलेलं. नगरसेवक हा सकाळी 5 वाजेपासून गल्लीमध्ये फिरला पाहिजे. साफसफाई व्यवस्थित होते का, नळाला पाणी व्यवस्थित येतं का, दिवाबत्ती बरोबर आहे का, गटार साफ होतात का, ही छोटी छोटी शहरांची प्रश्न असतात. ही घेऊन जर तुम्ही फिरले तर निश्चित लोक दुसऱ्यांना तुम्हाला निवडून देतात. आणि आम्ही निवडून आलो आणि आम्ही जर घरी बसलो
मग लोक मात्र तुमच्याकडे पाठ पुरवतात. तेव्हा जे कोणी घरी बसवतात तेव्हा ज्यांना जे नगरसेवक त्यांना हा पिरियड आहे, या पिरियडमध्ये आपण गल्ली गल्लीमध्ये जायचे, छोटे छोटे जे काही विषय असतील ते समजून घ्यायचे. अतिशय तुम्हाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व या भागाला लाभलेलं. एकनाथ शिंदे साहेब अख्खा महाराष्ट्र सगळा त्यांच्याकडे अपेक्षित आहे. आम्ही रात्री 12ला गेलं तरी माणसांची तेवढीच गर्दी, सकाळी 8 वाजता गेलं तरी तेवढीच माणसाची गर्दी. आम्हाला जेवतो कधी, झोपतो कधी आणि उठतो कधी, काय पत्ताच लागत. डॉक्टर श्रीकांत शिंदे सारखा माणूस वयानं जरी छोटे असेल तरी चांगल्या इंग्लिशमध्ये तिथं सभागृहामध्ये मांडणी करतात. आपल्याकडं चांगले शिकलेले डॉक्टर असलेले, इंग्लिश बोलता येणारे अशी माणसं फार कमी आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती तिथं मांडणी करतात. असं एक चांगलं नेतृत्व आपल्या या भागाला लाभलेलं आहे. गाव खेड्यापेक्षाही, कारण मी लहानपणापासून येतो, रस्ते अरुंद, 2-4 चाकी वाहनं आले तर ती वाहनं सुद्धा जाऊ शकत नाही, खेळाची मैदान नाही. हा चेहरा बदलण्याचं काम या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंडळींनी चालू केलेलं आहे. मी सातत्याने यांना बघतो. आता 225 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर्स किंवा ट्रॅफिक जॅमवर जो उपाय, तर मोठ्या प्रमाणात तुम्ही रोड शिंदे साहेबांच्या माध्यमातून फ्लायओव्हर्स आपण इथं आणतात आणि या चेहरा बदलण्याचं काम करत आहात. अशा वेळेस आपल्याला जे काही विरोधकांनी ज्या पद्धतीने षडयंत्र चालू केलेलं आहे त्याला उत्तर तर द्यायचंच. आणि अशा वेळेस आपल्याला आपण जो काही विकास केलेला आहे तो लोकांना सांगायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.